DJ Asif SK. जबाबदारी आहे की आपण स्वतःला सुरक्षित ठेवणं. त्या बाबतीत मी थोडा वेळ घेणार आहे, तुमचं जास्त वेळ घेणार नाही. तर आपल्या सोलापूर आयुक्तालयाने एक उपक्रम राबवलेला आहे, पोलीस दीदी आणि पोलीस काका. मला वाटतं शाळेत सगळ्यांच्या, तुमच्या शाळेमध्ये आले असतील ना पोलीस काका आणि पोलीस दीदी? काय सांगितलं? गुड टच आणि बॅड टच या संदर्भात मुलांना आपण अवेअरनेस करतो आणि आपण आपल्या मुलांसोबत म्हणजे ज्या वाईट गोष्टी ते सांगत नाही. म्हणजे ठराविक शू आणि सी ची जागा आहे, त्याला आपण त्या मुलांना काय बोलतो, काहीतरी कोडवर्ड देतो त्या गोष्टीला. मग मूल फक्त तेवढंच ओळखतं आणि त्याला ओरिजिनल बॉडी पार्ट काय आहे ते तुमच्या म्हणजे आईंचं ते कर्तव्य झालेलं आजकालच्या जमान्यामध्ये की त्या मुलांना ते बॉडी पार्ट्स तुम्ही समजावून सांगायचं आहे. त्या गोष्टी आपण सांगायला लाजतो. मग त्या गोष्टी आपण मुलांना सांगितलं नाही तर त्यांच्यावर तशी परिस्थिती आल्यानंतर ते पण सांगायला घाबरतात. म्हणून आपण मुलांना एकदम स्ट्रॉंग बनवायचं आहे, त्यांना ते बॉडी पार्ट्स ॲज अ सायन्स म्हणून शिकवायचं आहे. आणि आई ही पहिली शिक्षिका असते, आईपासूनच त्या सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपलं छोटं बाळ जे आहे, ज्याला चांगलं आणि वाईट स्पर्श माहीत नाहीये, त्या मुलांना फक्त चांगलं आणि वाईट एवढं सांगायचं नाहीये, तर त्यांना त्या गोष्टी म्हणजे काय ह्या त्यांना समजावून सांगायचं, ही आपली जबाबदारी आहे. शाळेत पोलीस अधिकारी म्हणून पोलीस काका दीदी या उपक्रमातून ते कार्यक्रम चालूच आहेत. आणि माता भगिनींना पण माझी विनंती आहे की तुम्ही पण त्या गोष्टी तुमच्या मुलांना समजावून सांगायचं आहे. आणि लहान बालकांसाठी हेल्पलाईन नंबर आहे 1098 आणि 112. 112 बद्दल तुम्हाला माहितीच असणार आहे. तुम्ही कॉल केलात, एखाद्या अननोन ठिकाणी असाल, महिलांसाठी विशेष आहे ही गोष्ट. तुम्ही अननोन ठिकाणी असलात आणि तुम्ही एक रिंग जरी केलात 112ला, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल स्विच ऑफ झाला किंवा समोरच्या माणसाने तुमचा मोबाईल हिसकावून घेतला तरी तुमचं लोकेशन ट्रेस होणार आणि त्या ठिकाणी पोलिसांना 10 मिनिटाच्या आत तुम्हाला मदत देणं बंधनकारक आहे. कारण डीजी कंट्रोल त्याचं सर्वेलन्स करतं की सोलापूरचे पोलीस त्या महिलेचा कॉल आल्यानंतर किती मिनिटात तिला रिस्पॉन्स दिला, त्यावरून ते कॉलचं सगळं डिटेलिंग असतं. म्हणून ते आम्हाला बांधीलच आहे की तुम्हाला 7 मिनिट 8 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला मदत देणं भागच आहे. आणि तुम्हाला जर तसं काही वेळ आला तर तुम्ही 112ला कॉल करू शकता. आणि लहान मुलांसाठी 1098 स्पेशल चाइल्डलाईन आहे. तर महिलांसाठी आता या ज्या लहान मुली आहेत हे म्हणजे उद्याच्या अधिकारी आहेत. आणि आज मला बोलवण्याचा ह्यांचं मानस ते आहे की आपले मुलं पण घडायला पाहिजे. मी पण अशाच एका गणेशोत्सवाच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. दरवर्षी मी भाग घ्यायची, दरवर्षी फर्स्ट यायचे. मग त्यावेळेस मला आमच्या संयोजकांनी सांगितलं होतं की ही मुलगी एखादी अधिकारी होणार. आणि ते आता प्रश्नमंजुषेमध्ये भाग घेतलेले आहेत, नक्कीच ते अधिकारी होणारच आहे. कारण पप्पामध्ये तेवढं ताकद आहे की इथले जेवढे बक्षीस घेतलेले आहे ते सगळे मुलं पुढच्या वेळेस अधिकारी म्हणून त्यांचा आपण सत्कार करणारच आहोत, त्याबद्दल काही वादच नाहीये. तर मुलांना एक प्रेरणा मिळावं, आपल्या डोळ्यासमोर काहीतरी प्रेरणा असल्याशिवाय आपण आता आपल्याला सोलापूरला जायचं आहे. सपोज आपण मधला मारुतीला जायचं आहे तर आपण मधला मारुतीला जाणाऱ्या रिक्षामध्ये बसतो ना, का अक्कलकोटला जायचं रिक्षामध्ये बसतो. तर तुमच्या लहानपणापासून तुम्ही ठरवायचं आहे की बाबा मला काय व्हायचंय, फक्त शाळा शिकायचं, मला हे करायचं ते करायचं नाहीये. आजपासून तुम्हाला ठरवायचं आहे की मला कुठल्या गावात जायचंय, मला काय व्हायचंय. आजपासून तुम्ही ते टार्गेट समोर ठेवून ते अचीव करण्याचा प्रयत्न करा. कारण आपण जे बालपण जे असतं तर खूप सामर्थ्य असतं. आपण जे काही विचार करतो ते प्रत्यक्षात आपल्या तारुणपणात प्रत्यक्षात उतरवतात. कारण आजकालचे तरुण मुलं बाकी गोष्टींमध्ये वेळ वाया घालवतात, तर आपण आपल्या करिअर फोकसिंगमध्ये वेळ घालवायला पाहिजे. एवढं या पप्पाच्या निमित्ताने तुम्ही आज जरी घेतलात तरी
संयोजकांनी जो प्रोग्राम राबवलेला आहे ते नक्कीच सार्थकी लाभेल. एवढे बोलून माझे 2 शब्द बोलतो. सामर्थ्य आहे. ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास होत नाही. मुलांनी भट्टे मॅडमचं प्रेरणा घेऊन एक MPC UPSCच्या माध्यमातून एक चांगले अधिकारी होण्याचं स्वप्न या ठिकाणी मुराशी बाळगून ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, एवढंच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या कारखान्याचे कार्यकारी संचालक सन्माननीय सलगर साहेबांना विनंती करतो, आम्हा सर्वांना त्यांनी मार्गदर्शन करावं. सलगर साहेब. साखर कारखाना कॉलनीतील या गणेशोत्सव मंडळाने छोटेखानी केलेल्या या कार्यक्रमात मला आणि आदरणीय PSI मॅडम या दोघांना उपस्थित राहता आलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे धन्यवाद देतो. त्याचबरोबर ज्या छोट्या आणि मोठ्या मित्रांनी इथं जे यश मिळवलंय त्याबद्दल त्या सर्वांचं अभिनंदन करतो. गणेशोत्सव सुरुवात होण्याचे 1-2-3 दिवस मला वाटतं यापैकी 5-6 मुलं माझ्याकडे आली होती. मीही जॉईन होऊन 2-3 दिवस झालेले होते, त्यामुळे मला जास्त अग्रेसिव्हली त्यांना फोर्स करता आला नाही किंवा माझीही तयारी नव्हती. परंतु गणेशोत्सवाचा मूळ हेतू जो होता तो कुठेतरी आपण विसरत चाललोय. परंतु तुम्ही अगदी या छोट्या मंडळासमोर देखील या सर्व मुलांच्या आणि गृहिणींच्या विकासाभिमुख ज्या स्पर्धा आहेत त्या तुम्ही घेतल्या आणि काहीतरी वेगळं पण जपलंय. परंतु आपण आपल्या इतिहासापासून आपल्या संस्कृतीपासून कुठेतर दूर जात आहोत आणि आजची जी आपली तरुण पिढी आहे, माझ्या 2-3 मित्रांनी मला कॉलनी, गणपती आणि मग त्यातून उद्भवणारे काही प्रश्न मॅडम पकडून नेतील ना तुला चालेल, काय अडचण. त्यापासून आपण कुठेतरी दूर जात आहोत असं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे. हातात मोबाईल न घेता माझ्या मागच्या मित्रांना मी एक प्रश्न विचारतो. लोकमान्य टिळकांनी जो गणपती बसवला होता त्या मंडळाचं नाव काय लक्षात आहे कोणाच्या? नाही ना. आपण जेव्हा आपल्या ध्येयाकडे ते झाले महिलांमध्ये माहिती आहे कोणाला? नाही ना. लोकमान्य टिळकांनी जो गणपती बसवला होता पहिला, जे गणेशोत्सव मंडळ स्थापन केलं त्याचं नाव माहिती आहे का कोणाला? नाही. मी एवढ्यासाठी हा प्रश्न विचारला की आपण गणेशोत्सव करतो, परंतु आपल्या ज्या पूर्वजांनी तो गणेशोत्सव का सुरुवात केला, त्यावेळेला काय वातावरण होतं, त्यांना आपल्यासारख्या सर्व तरुण तरुणींना एकत्र आणण्याचं का त्यांच्या मनात आलं, हा इतिहासच आपण जाणून घेत नाही. आता मी लोकमान्य टिळकांचं तर बोलतोय, आज पिढी इतकी वाहत चालली, त्याला आपल्या आई आणि वडील किंवा आपले आजोबा यांच्याबद्दलही माहिती करून घेण्यात रस नाहीये. आणि मग तुम्हाला जेव्हा तुमचा भूतकाळच माहित नसतो, जेव्हा तुमचे पूर्वजच तुम्हाला माहित नसतात, भूतकाळाचा पाया जर मजबूत असेल तरच भविष्य घडतं. आपण म्हणतो भूतकाळात रमायचं नाही, परंतु भूतकाळ तुम्हाला माहिती हवा. भूतकाळ एवढ्यासाठी माहिती हवा की पूर्वजांनी किंवा आपल्या आई वडिलांनी असेल, आजी आजोबांनी असेल, कुठल्या परिस्थितीतून इथपर्यंत आपण आलेलो असतो, त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय चांगलं किंवा काय वाईट केलं, या गोष्टींच्या आदर्शावर आपल्याला पुढे जायचं असतं. याचं मला सगळ्यात चांगलं उदाहरण देता येईल आपल्या चेअरमन साहेबांचं कुटुंब. आपण त्यांच्याबद्दलही जाणून घेत नाही. आपण ज्या कॉलनीत राहतो, ज्या कारखान्यात काम करतो, त्याचाही आपण अभ्यास ठेवत नाही. आज मला वाटतं त्यांची 4थी पिढी असावी. 4 पिढ्यांमध्ये
त्यांचं एखादं स्टेटमेंट चुकीचं जात नाही, एखादं चुकीचं कृत्य त्यांच्या हातून घडत नाही, एखाद्या कुठल्या तर प्रकरणात ज्याला आपण म्हणतो आजकाल हे ह्याच्यात सापडले ते त्याच्यात सापडले, कुठला भ्रष्टाचार अमकं तमकं, त्यात त्यांचं कधी नाव येत नाही. आज आपल्या आजूबाजूला असे शेकडो आदर्श आहेत, परंतु आपल्याला ते आदर्श घ्यायचेच नाहीयेत. आई वडिलांच्या फाजील लाडापोटी अक्षरशः आपली पिढी बर्बाद होते. मला अजून इथं कोणाच्या हातात मोबाईल दिसला नाही, मला इतका राग आहे ह्या गोष्टीचा. मुलांचे मेंदू दगडासारखे करतोय आपण. आई आणि वडील हॉटेलमध्ये जेवायला बसलेले असतात आणि त्या आईला जेवता यावं म्हणून त्या आई त्या मुलाला मोबाईल देते आणि मोबाईलमध्ये खेळायला लावते. ते मोबाईलमध्ये खेळत असते आणि हे दोघं गप्पा मारत जेवत असतात. आमचं आयुष्य नाही का, आम्हाला एन्जॉय करायचं नाही का? तुमचं आयुष्य जगायचं होतं तर तुम्ही मुलांना जन्म द्यायचा नव्हता, ह्या मताचा मी आहे. माझी मतं काही वेळेला जुनी वाटतील सगळ्याला, परंतु ते आहे की आपण कुठे घेऊन चाललोय आपल्या पिढीला. आणि मग त्यातून प्रश्न असे उद्भवायला लागलेत. मुलं इतकी हट्टी झालीत की त्यांना 2 मिनिटं मोबाईल नाही दिला तर ते काय करतील, घर डोक्यावर घेतात आणि मग प्रत्येक गोष्टीत त्यांचा तो हट्ट होतो. मी मागच्या वर्षी लातूरला जेव्हा जॉबला होतो, एका 10वीच्या मुलांनी त्याच्या मित्रांबरोबर प्लॅन करून आयफोन का कुठला तरी त्याला मोबाईल पाहिजे होता, त्यामुळे घरची परिस्थिती चांगली असेल, मोबाईल आई देत नव्हती म्हणून मित्रांबरोबर प्लॅन करून आईचा मर्डर केला. कुठे चाललोय आपण? आणि मला त्या मानानं आपले मध्यमवर्गीय असेल, आपण साखर कारखान्यातली कुटुंब, आपण तसे आम्ही तिकडं कारखाना दुष्काळ पडला, साखरेचे दर वर खाली गेले, त्या प्रत्येक गोष्टीचे चटके ह्या आपला सर्व कुटुंबाला होत असतात. मग ते कधी पगाराच्या लांबलेल्या पगाराच्या मार्फत होत असतील, कधी पगारवाढीच्या संदर्भातले निर्णय आमच्याकडून पेंडिंग राहत असतील, कधी बोनस कमी जास्त मिळत असेल. परंतु अशा या अनंत अडचणीचा सामना करत आज तुम्हाला जावं लागत असतं. आज एकीकडं काही ज्याला म्हणतो की उच्चभ्रू लोकांची मुलं रिलायन्स सारख्या शाळेत, जिथं KG पासूनचं सगळं शिक्षण हे इंटरनेट आणि ज्याला म्हणतो इंटरनॅशनल स्कूल्समध्ये शिकवलं जातं, आणि आजही आपण जिल्हा परिषदच्या शाळेत गळक्या छताखाली बसून किंवा पाऊस जास्त पडला तर शाळांना सुट्टी मिळते अशा शाळांमध्ये बसून शिकतो. आणि स्पर्धा मात्र 10वी 12वी नंतर आपल्या मुलांना त्या मुलांशी करावी लागते. हे आज समाजाचं जरी चित्र खरं असलं तरी रडत कुडत न बसता आजही सांगितलं माझे मित्र यांनी की ताकबाते, बरोबर ना, ताकबातेंचा मुलगी ज्याप्रमाणे उपजिल्हाधिकारी झाली त्याप्रमाणे जोपर्यंत तुमच्या डोळ्यासमोर टार्गेट नाहीये, मी मोठेपणा म्हणून सांगत नाही, मी दिवाळीची साखर आणायला म्हणून कारखान्यात गेलतो. मला पुण्यात चांगली नोकरी होती आणि माझ्या घराजवळचा कारखाना होता, तिथे मी साखर आणायला गेलो आणि तिथून माझा सगळं पुढचं करिअर बदललं. ते साखर राहिली बाजूला आणि मला तिथं जॉब मिळाला. आता त्यावेळेला मला वाटतं काहीतरी 1000 रुपये वगैरे सॅलरी होती आणि तिथून मी सुरुवात केली. परंतु माझा पहिला प्रश्न, ज्या माणसाला कारखान्यात इंजिनियर म्हणून जॉब लागल्यानंतर काय काय होता येतं हा होता. त्याला मी पहिला प्रश्न विचारला होता, ह्यातली सगळ्यात उंच सगळ्यात मोठी पोस्ट कुठली असते? मला माहित नव्हतं. ते त्यांनी सांगितलं आमच्यात सगळ्यात मोठी पोस्ट MD ची असते. मग मी त्या गोष्टीच्या मागं, ज्याला म्हणतो ना, तुमच्या समोर काहीतरी स्वप्न असल्याशिवाय त्याच्या मागं तुम्ही पळू शकत नाही. आणि मग वयाच्या 38व्या वर्षी मला MD होता आलं. नाही, टाळ्या वाजवण्यासारखं त्यात वेगळं असं काही नाही. मला ते नाही सांगायचं, मला तुम्हाला सांगायचं की आपल्या समोर काहीतरी टार्गेट जोपर्यंत नसतं तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. फार आई वडील मी बघतो की आमचा मुलगा इथंच, आपण शहरात आहोत, अजून वडिलाला रिटायरमेंटला 10-5 वर्ष आहेत, शेती इथंच अक्कलकोट तालुक्यात आहे, कुठं दक्षिण सोलापूरमध्ये आहे, मग कुठं लांब जातो, इथंच राहा. मी दुसऱ्या कुणाचं उदाहरण द्यायच्या ऐवजी माझं स्वतःच परत उदाहरण देईल.
माझंही घर इथं होतं, बरोबर 4 मिनिटावर घर होतं. परंतु काही ऑपॉर्च्युनिटी आयुष्यातून एकदाच मिळत असतात आणि त्या ऑपॉर्च्युनिटी घेताना तुम्हाला मग काहीतरी त्याग केल्याशिवाय मिळत नसतं. तुम्हाला जगात काही मिळवायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला त्याग करावा लागतो. कधी कुटुंबाचा त्याग करावा लागेल, कधी झोपेचा त्याग करावा लागेल, कधी सुखांचा त्याग करावा लागेल, कधी मित्रांचा त्याग करावा लागेल, कधी पैशांचा त्याग करावा. त्याग केल्याशिवाय आयुष्यात काही तुम्हाला मिळत नाही. हे आयुष्याचं गमक असतं. आणि मग मी कुटुंबाचा त्याग केला असेल, मित्रांचा त्याग केला असेल, इथं असणाऱ्या सुखांचा त्याग केला असेल आणि गेलो असेल फिरून, मला परत आणखी नशिबानं साहेबांनी साथ दिली, विश्वास दाखवला आणि परत यायला मिळालं असेल, हे सुदैव असेल माझं. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की हा एक कोश असतो, कोश. आपलं कुटुंब, आज आपण बिहारी लोक बघतो कितीदा जातात वर्षातून घरी. आपले मिलिटरी मन बघतो किती जातात, किती दिवस येतात आपल्याकडं. आपल्यालाच आपलं कुटुंब, फक्त माणसाचा जन्म हा आई वडील 2 मुलं. आजकाल माझ्या महिला भगिनींचा फार मोठा हा दृष्टिकोन असतो. एखादी गोष्ट चांगली सांगायला गेली, एका साध्या शब्दात सांगायचं झालं, शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत, शूरवीर झाला पाहिजे, सगळं झालं पाहिजे, समाज बदलला पाहिजे. परंतु त्या आपल्या घरात नको, शेजाऱ्याच्या घरात आला पाहिजे जन्माला. का तर त्याला युद्धाला जावं लागेल, त्याला लढावं लागेल, त्याला 12 महिने जीव हातात घेऊन फिरावं लागेल. तसं मुलं आपल्या घरी नको, ते शेजाऱ्याच्या घरी पैदा झालं पाहिजे. अशा भगिनींची संख्या सध्या इतकी वाढत चालली. अगोदर आम्ही लहान होतो किंवा आपण लहान होतो म्हणायला हरकत नाही, त्यावेळेला आपले आई वडील आपल्याला राजे महाराजांच्या, स्वातंत्र्याच्या वगैरे गोष्टी ऐकवायच्या. परत दुसरा प्रश्न विचारतो, शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव काय होतं? किती जणांना सांगायला? आपण सगळे शिवजयंती फिवजयंती एकदम जोरात करतो, येत नाही ना. विचार करायची वेळ येते. हे महाराष्ट्राची खरी शोकांतिका. सांग बाळा, सांग. दुसऱ्या आजोबांचं, आईच्या वडिलांचं, आईच्या वडिलांचं बाळा. बरोबर, छान वाटलं. कोणा म्हणजे तेवढा तरी तुमचाच पहिला नंबर आला का? नाही, नाही. मला हे मी एवढ्यासाठी विचारतोय की आपण आत्मपरीक्षण करत नाहीये की आपण काय घडवा लागलो. त्या माझ्या मित्रांच्या काही महिला माता इथं बसलेल्या असतील. आम्ही रोज ड्युटीला जातो आणि आमचं स्वप्न एकच असतं की आम्ही झटतो, कुटुंबासाठी झटतो. तिथं असतात, बॉस असतो, सहकारी असतो, राजकारण असतं, रागावणं असतं, शिव्या पण खावं लागतात. बरोबर आहे का? सगळं असतं. आणि ते सगळं सहन करून तो बिचारा घरी येतो, त्याला वेळ नसतो. परत घरी आल्यानंतर काहीतरी अजून वेगळं टेन्शन असतं. मग कुठल्या तरी माझ्या महिला भगिनींचा प्रश्न मंजुषेत पहिला नंबर आला. सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडेच असतात. त्यांना काय नंबर त्यांनाच मिळणार, आपल्याकडे नसतंच काय. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथंच असतात. त्यामुळं आपण मुलांना घडवायची फार मोठी जबाबदारी ही आजकालच्या महिला भगिनींवर आहे. परंतु आजकाल मी आवर्जून माझ्या स्वतःच्या घरापासून मी म्हणजे काय असं वेगळं समजत नाही. माझ्याही मुलीला ह्यातले 4 प्रश्न विचारले तर तिला पण येणार नाहीत, मला ते माहिती आहे. पण आपण चुकतोय कुठेतरी यात. आणि यामुळं काय होतंय की आज तुम्ही शिवाजी महाराजांना विसरला, त्यांचा इतिहास विसरला, लोकमान्य टिळकांना विसरला. आणि ते येत आता मी आणखी एखादा प्रश्न जर विचारला की समजा तुमचे वडील कुठल्या शाळेत म्हणजे शालेय शिक्षणापासून इथपर्यंत आलेला प्रवास सांगा म्हटलं तर निम्म्या मुलांना येत नाही. वडील जेव्हा ते सांगत असतात ना, अरे आम्ही अक्कलकोटला असं शाळेत होतो, ते पावसात जात होतो. पप्पा किती वेळा ते सांगणार आहे, किती वेळा, म्हणजे पोराचं लक्षच नसतं ते. बरोबर आहे ना? आपण बघतोय त्यांना इंटरेस्ट नाही याच्यात. तुमचा भूतकाळ काय होता याच्यात अजिबात इंटरेस्ट नाही. आणि मग जर तुम्हाला तुमच्या बापाचा इतिहास माहित नसेल, तुमचा इतिहास तुमची पोरं कशाला लक्षात ठेवतील? तुम्ही कोणासाठी झटणार आहे? त्यासाठी या सगळ्याचं मूळ एकच आहे. आपल्याला आदर जो असतो, आदर, तो आदर, आपलं रिस्पेक्ट, आई वडील, आजी आजोबा, अगदी शेजारचे काका. मी किती बालपण बदललं बघा. मी माझ्या स्वभावातले एक आणखी गुण सांगतो. खाली जर 10 मुलं माझ्या बिल्डिंगवर खेळत असतील आणि माझ्या मुलाला एक चॉकलेट द्यायचं असेल, मी माझं लहानपण आठवतो.
मी माझ्या एकट्या मुलाला कधीच घेऊन जात नाही की 10 पोरं घेऊन जातो. आज ही संस्कृती हरवली. आपण लहान होतो तेव्हा कोणाच्या घरी जेवलो आई बाप कधी विचारत होते का आपल्याला? ज्याच्या घरात खेळायचो तिथं जेवण म्हणजे ह्यांनी पण विचारायचं नाही कुठे जेवला रे म्हणून. आजकाल म्हणजे ती असं झाले की नाही तिथं का जेवला ते असं समजतात. मग तो हावरा आहे मग ते असं असतंय म्हणजे काय काय आया लावतील त्याला माग उपाधी. ही संस्कृती सगळी सुशिक्षितपणाच्या नावाखाली स्त्रियांनी बिघडवली. माझा म्हणजे स्पष्ट म्हणजे सावित्रीबाईंनी हा विचार करून स्त्रीला शिकवलं नव्हतं. मुळात सुशिक्षितपणा हा आपण जे जनावरासारखं वागत होतो तिथपासून माणसापर्यंतचा प्रवास होता. पण आपण मूळ शिक्षण घेतलं आणि आपल्यातलं माणूस पण हरवून गेलं. तर जास्त काही व्याख्यान देणार नाही, परंतु मला तुम्ही सगळेजण चांगले आहात, अतिशय चांगला उपक्रम राबवत आहात आणि तुमच्या हातात तुमचं कुटुंब आहे. देशाचा नंतर विचार करा, कमीत कमी स्वतःचा विचार करा, समाजाचा विचार करा आणि मग जमलंच तर देशाचा पण विचार करा की आपण आपल्या आयुष्यातला एकही क्षण. आज मी बघतोय थोडंसं मलाही जाणवतं परवा आल्यानंतर मुलांचे माझ्या मित्रांचे ड्रेस वगैरे सगळं बघून त्यांचं राहणीमान बघून मला कुठेतरी जाणवलं की कुठेतरी म्हणतो ना की तुम्ही रेल्वेच्या कॉलनीत कधी गेला नाही. तुमचा प्रसंग कुर्राडी वगैरे आमच्याकडं म्हणजे ते जे सगळ्यात जास्त बेकारी, सगळ्यात जास्त गुंडगिरी, सगळ्यात जास्त नको ती लफडी ते रेल्वे कॉलनीत चालायची. आता रेल्वे कॉलनीतली पण कामगारांची संख्या कमी झालेली आहे, परंतु हळूहळू आपली तिकडं वाटचाल होऊ नये ह्याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. मुलांना म्हणजे मी तर आवर्जून सांगेन की तुम्हाला कुठल्याही क्षेत्रातलं मार्गदर्शन पाहिजे असेल, मदत पाहिजे असेल, माझ्या सगळ्या कामगार मित्रांना माहिती आहे की मी असेल, आमची सगळी टीम असेल, आम्ही सगळेजण तुमच्या मदतीला आहोत. कारण कुठल्या ना कुठल्याही एका ह्यानी आपण बांधले गेलेलो आहोत. आपण आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ जो आहे, शिक्षण असेल, शिक्षणानंतरचा पिरियड असेल, असा वाया घालवू नका. आयुष्यात काहीतरी आत्ता आपण बघितलं मॅडमचं की त्या PSI झाल्या, अक्कलकोट तालुक्यातल्या मला वाटतं खेडेगावातल्याच आहेत त्या, आणि तशा कुटुंबातून त्या येतात, PSI होतात, यशस्वी होतात. आपल्याला जर त्यांच्यापेक्षा परिस्थिती चांगली आहे तर आपल्या सर्वांना देखील, मुलांना आणि मुलींना मी असंच मला दरवर्षी तुमचा काहीतरी कुणीतरी आपल्यातला MPSC UPSC, फक्त MPSC UPSCच नाही, एखाद्यानं उद्योग टाकायचं म्हणजे एकदम अशी मोठी कंपनी असं मित्रांनो अजिबात इमॅजिन करू नका. हायटेक इंजिनिअरिंग म्हणून एक कंपनी आहे साखर कारखाना सप्लाय करणारी, त्याचा वर्षाचा टर्नओव्हर 1000 कोटीचा आहे. माझ्या नजरेसमोर मी असिस्टंट इंजिनियर असताना ते आपल्या ह्या ग्रिलच्या खिडक्या बनवायचे. मी पाहिलेलं डोळ्यानं ते आज 1000 कोटीवर गेलेले आहे. त्यामुळं धंदा करताना कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही शून्यातून छोटी चालू करता तीच मोठं रूप घेत असते. एकदम मोठ्याला उडी माराल तर ते पडलेलं तुम्हाला परत पेलत नाही. त्यामुळं तुम्ही चांगले विचार करा, चांगली स्वप्न ठेवा. आम्ही सर्वजण नेहमी तुमच्याबरोबर आहोत. मला इथं बोलवलं, मान दिलात, मी काही प्रश्न विचारले म्हणू नका गेल्यानंतर रोज साहेब शहाणपणा सांगायला आणते आम्हाला. त्यांना तर माहीत होतं का नव्हतं काय माहीत नाही, परंतु असू देत. एक तुमच्या कुटुंबातला एक जण म्हणून थोडंसं मी आत्मपरीक्षण करायला लागावं म्हणून मी ह्या गोष्टी बोललो. यात दुसरा माझा कुठला हेतू नव्हता. या योगानं मला तुमच्या हितगुज करता आलं, संवाद करता आला, त्याबद्दल पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद. ती वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि आमच्याबरोबर हितगुज साधलात, त्याबद्दल कारखाना कॉलनीच्या वतीनं साहेबांचं मी आभार मानतो आणि साहेबांना विनंती करतो या ठिकाणी महाप्रसाद. आपल्या मुलांनी श्री श्री सिद्धेश्वर मित्रमंडळाची स्थापना केली आहे. दरवर्षी आम्ही मंडळात गणपती बसवतो आणि वेगवेगळ्या स्पर्धा घेतो. प्रश्नमंजुषा, संगीत खुर्ची, लहान मुलांची आणि मोठ्या महिला मंडळांची, किशोरवयीन मुलांची ही स्पर्धा घेतो आणि सगळे कॉलनीतले सगळेच सहकार करतात आणि चांगल्या पद्धतीने आम्ही गणेशोत्सव साजरा करतो. आमच्या इथे कॉलनीत गणपती बसवल्यानंतर दोन्ही टाईम आरतीमध्ये सगळे कॉलनीतले लहान लहान मुलां आणि सगळे मैत्रिणी वगैरे येतात वेळेवर. परत संगीत खुर्ची, सगळे जे खेळ घेतले त्यामध्ये सगळे सहभागी होतात आणि चांगल्या रीतीने पार पाडतात सगळे कार्यक्रम.